नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जून 2026 रोजीचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जो की भावी शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. चला तर मग बघूया काय आहे शिक्षकांसाठी महत्त्वाचा असा शासन निर्णय. शालेय शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा असा एक शासन निर्णय आहे. चला तर मग बघूया विषय काय आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदे पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याबाबतचा महत्त्वाचा असा हा शासन निर्णय 9 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध झालेला आहे. चला तर मग बघूया नेमकं काय आहे या शासन निर्णयात. तर प्रस्तावना जर आपण बघितली तर प्रस्तावनेत म्हटलेलं आहे, शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 7/2/2019 अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांकडून पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विविध करण्यात आली असून सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. आदिवासी विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक पदावर निवड करताना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 23/6/2017 व 7/2/2019 अन्वये लागू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदी व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातील शासन निर्णयांच्या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीचा अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना, पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती. तर प्रस्तावनेत जर आपण बघितलं तर या प्रस्तावनेच्या स्वरूपात जर आपण बघितलं तर आदिवासी विभागातील जी शिक्षक भरती आहे ती आता यापुढे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची कार्यपद्धती असायला हवी असा एक विचार शासनाच्या विचाराधीन होता आणि तोच आता शासन निर्णयाच्या मार्फत आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूया शासन निर्णय काय आहे. तर शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. तर आता या शासन निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा असा जो घटक आहे तो म्हणजे यापुढे जी आदिवासी विकासमधली जी शिक्षक भरती होती ती देखील आता पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आता पवित्र या संगणकीय प्रणालीचा वापर आदिवासी विकास विभागात शिक्षक भरती करताना होताना दिसणार आहे. म्हणजेच याआधी आपल्याला पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती आपल्या राज्यभरात होत होती तर आदिवासी विभागाची भरती वेगळ्या पद्धतीने होत होती, परंतु आता आदिवासी विभागातील शिक्षक भरती देखील या शासन निर्णयाद्वारे आता शासनाने पवित्र पोर्टलद्वारा करण्याचे ठरवलेले आहे आणि त्यासाठी शिक्षक संवर्गातील जी पदभरती आहे त्यासाठी काही त्यांनी बऱ्याचशा सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि त्या सूचना आपल्याला या शासन निर्णयात भरपूर सूचना आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी देताना दिसत आहे. तर यातील आपण महत्त्वाचे मुद्दे बघूया आणि महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की शिक्षकांसाठी या जी आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती आहे यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी आपल्याला फायदा होणारा घटक कोणता आहे. तर इथं खाली जर एक मुद्दा आपण बघितला तर शिक्षण सेवकांचा नियुक्तीचा कालावधी या शिक्षक भरतीत किती असेल तर तो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळांमधील ज्या पदास शिक्षण सेवक कालावधी लागू आहे
त्या पदाचा परीक्षावैधीन कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 13/10/2000 व दिनांक 27/2/2003 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार सर्वसाधारणपणे 3 वर्ष राहील. म्हणजेच आदिवासी विकास विभागात आपली नियुक्ती जरी शिक्षक म्हणून होत असेल तर त्यांचा नियुक्तीचा कालावधी जो आहे तो 3 वर्ष राहणार आहे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना मानधन हे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दिले जाते, त्याच पद्धतीने मानधन हे त्यांना दिले जाणार आहे. आता नियुक्तीचं माध्यम काय असणार आहे तर शिक्षक संवर्गातील पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवारांना या माध्यमासाठी अर्ज केला असेल त्या माध्यमाच्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. आणि वयोमर्यादेचं जर आपण बघितलं तर नेहमीप्रमाणे किमान 18 ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 38 वर्ष आणि जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 43 वर्षांपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही आदिवासी विकास विभागात देखील आता शिक्षक होऊ शकणार आहात आणि पवित्रद्वारा ही भरती वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे. एक 8 नंबरचा जर आपण मुद्दा बघितला तर इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन ज्या माध्यमात शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात येईल. तर एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासाठी आहे की माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी तुम्ही ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली असेल त्याच माध्यमासाठी तुम्हाला शिक्षक या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर हे काही महत्त्वाचे मुद्दे या शासन निर्णयातले होते. शासन निर्णय तसा फार मोठा आहे आणि तुम्हाला जर हा शासन निर्णय डाउनलोड करून घ्यायचा असेल तर हा शासन निर्णय आपल्याला maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतो. तर तो तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि शिक्षक भरतीविषयी तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या जर तुम्हाला विचारायच्या असतील तर कमेंट नक्की करा. तुम्हाला उद्भवणाऱ्या प्रत्येक अडचणींवर आपण आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. या शिक्षक भरतीविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्की विचारा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.